टीईटीचा पेपर 3 लाखांना विकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। 8 जणांवर मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 16 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे। सोनगे गावातील फर्निचर दुकानात हा व्यवहार सुरू होता। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। टीईटीचा पेपर 3 लाखांना विकण्याचा प्रयत्न केला जात होता। याबद्दल आता 8 जणांवर मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 16 लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आल्याचं कळतंय आणि सोनगे गावातल्या फर्निचर दुकानात हा सगळा व्यवहार सुरू होता। याची माहिती मिळताच पोलिसांनी याबद्दल कारवाई केलेली आहे। टीईटीचा पेपर हा 3 लाखांना विकण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता क्षणाला आपल्याबरोबर। ज्ञानेश्वर, काय माहिती याबद्दल? कोल्हापूरमध्ये टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार आहे तो आता टळला गेल्याचं पाहायला मिळते। खरं तर आज राज्यभरात टीईटीची परीक्षा होत होती आणि या परीक्षेच्या दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती होतं आणि असंच असताना काल रात्री एका ठिकाणी आहे ते टीईटीचा पेपर फोडण्यासाठी काही मंडळी जमल्याचे आहे ते पोलिसांना माहिती मिळाली। त्यानुसार सोनगे इथल्या फर्निचर दुकानावरती पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी या ठिकाणी काही संशयास्पद आहे ते पोलिसांना आढळून आले। त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे सगळे प्रकार आहे तो टीईटीचा पेपर फोडण्यासाठी एकत्र जमल्याचं दिसून आलं आणि त्यामध्ये प्रिंटर, कॉम्प्युटर असं यासह जवळपास 16 लाखाचा मुद्देमाल आहे ते पोलिसांनी जप्त केलेले। साधारण 3 लाखाला हा पेपर आहे तो विकत दिला असल्याची माहिती आहे ती पोलीस तपासामध्ये पुढे आल्या। त्यासोबतच काही उमेदवारांची प्रमाणपत्र घेऊन त्यांना प्रश्नपत्रिका दिली होती। मूळ प्रमाणपत्र त्यांच्या ताब्यात ठेवून घेतली होती आणि परीक्षा पास झाल्यानंतर ही प्रमाणपत्र आहे ती त्यांना वितरित करण्यात येणार होती। एकूणच हा सगळा गैरव्यवहार आहे तो रोखण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांच्याकडून झाला। त्यामुळे टीईटी मधला पेपरफुटीचा प्रकार रोखण्यामध्ये कोल्हापूर पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळते। याची आता अधिक व्याप्ती आहे ती वाढण्याची शक्यता आहे। त्यांना पेपर कुणी पुरवला, कुणाकडून पुरवला गेला आणि ते कुणाकुणाला संपर्कात होते, कुणाला ते पेपर दिला गेला याची माहिती आता पोलीस घेताना पाहायला मिळतात। यावरून आता जवळपास 8 जणांना अटक करण्यात आली तर 10 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे। या प्रकरणात आता मुख्य सूत्रधार हाती लागतो का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल।